महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस अतिक्रमण हटविण्यासाठी आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या महिलेने सोडले उपोषण। दिग्रस तालुक्यातील डाळंबा येथील सुवर्णा प्रवीण जाधव महिलेने ग्रामपंचायतमधील आपल्या जागेवर अतिक्रमण केल्याची अनेक वेळा तक्रार देऊनही दखल घेतली जात नसल्यामुळे दिग्रस पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अतिक्रमण हटविण्यासाठी आमरण 12 ऑगस्टपासून उपोषणासह आत्मदहनाचा इशारा देऊन आमरण उपोषणास सुरुवात केली होती। या उपोषणाची दिग्रस तालुका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन सदर महिलेच्या उपोषण स्थळाला भेट देऊन कायदेशीरदृष्ट्या उपोषण सोडविण्यासाठी व अतिक्रमण असलेल्या जागेचा विवादित मुद्दा यावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट रोजी तहसीलदार मयूर राऊत यांनी संबंधित रमेश खरवडे, बीडीओ व दिग्रसचे ठाणेदार वैद्यनाथ मुंडे यांनी डोळंबा येथील व्यक्तीला बोलावून तोडगा काढण्याचे उपोषणकर्त्या महिलेशी चर्चा करण्यात आली। त्यानंतर या महिलेला लेखी आश्वासन दिले। या महिलेनी मान्य करून शरबत पाणी पिऊन उपोषण मागे घेतले। पोलीस प्रशासनाकडून सुद्धा एक महिला सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात आला होता। यावेळी तहसीलदार मयूर राऊत, ठाणेदार वैद्यनाथ मुंडे, विस्तार अधिकारी तायडे रवींद्र अरगडे, भीमराव खरवडे उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।